तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघूया 10वी मधला अल्जेब्रा या सब्जेक्ट मधला फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल। तर पहिल्यांदा आपण बघू लिनियर म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स बघू। तर मेन पॉलिनॉमियलचे डिफरंट टाइप्स आहेत। पॉलिनॉमियलचे टाइप्स पडतात डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ टर्म्स अँड डिपेंडिंग अपॉन डिग्री। म्हणजे त्या पॉलिनॉमियलमध्ये किती टर्म्स आहेत। फॉर एक्झाम्पल जर टर्म एक असेल तर मोनोमियल, फॉर एक्झाम्पल 2x, त्यामध्ये टर्म किती आहे, एकच आहे, त्याला काय म्हणायचं, मोनोमियल। सेकंड बायनॉमियल, बायनॉमियल म्हणजे जर दोन टर्म असतील, सपोज 3x + 4, त्यामध्ये किती टर्म्स आहेत, दोन टर्म्स आहेत, 3x + 4, तर ही काय झाली बायनॉमियल। नेक्स्ट इज ट्रायनॉमियल। Now from my side, trinomial will be having 3 terms. So suppose 3x + 4y + 3, or 4x + 3, 1 2 3, and more than 3 असेल तर polynomial. It depending upon number of terms. That depending upon degree. Degree म्हणजे highest power of that polynomial. Suppose आता x + 4, ह्यामध्ये टर्म्स कितीही असो, फक्त त्या व्हेरिएबलची डिग्री किती आहे, तर काय नसतं, म्हणजे पॉवर किती असतो, 1। तर 1 पॉवर असेल तर लिनियर, 1 पॉवर असेल तर लिनियर, पॉवर 2 असेल तर क्वाड्रॅटिक। फॉर एक्झाम्पल 2x² + x + 6, ह्यामध्ये टर्म्स किती आहेत हे महत्त्वाचं नाही किंवा किती असो, फक्त हायेस्ट पॉवर ऑफ दॅट पॉलिनॉमियल, म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशनची डिग्री किती आहे, 2 आहे, तर त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक। आणि 3 असेल तर क्यूबिक। पॉवर किती असला पाहिजे, 3। पॉवर 3 असेल तर, सो इट्स ऑल अबाउट बेसिक अबाउट पॉलिनॉमियल्स, म्हणजे नंबर ऑफ डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ टर्म्स आणि डिग्री। आता आपण काही बेसिक गोष्टी बघूया किंवा फर्स्ट मेथड बघूया लिनियर इक्वेशन मधली। फर्स्ट आहे सायमल्टेनियस इक्वेशन। हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सपोज दोन इक्वेशन दिले, 5x + 3y = 9 and 2x - 3y = 10। हे दोन इक्वेशन आहेत। हे इक्वेशन कसे आहेत, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आहेत, म्हणजे त्यामध्ये किती व्हेरिएबल यूज केलेले आहेत, 2, x आणि y। त्याला आपल्याला सोडवायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। तर कसं फाइंड करायचं की आधी ह्या दोन्हीपैकी एक आपल्याला एलिमिनेट करावं लागेल, एक तर x किंवा y। तर एलिमेंट किती होईल, जर साइन चेंज असेल तर प्लस मायनस, त्याच्यामध्ये कोणतं सोपं आहे आणि काय करावं लागेल, तर हे इक्वेशन 1 आहे आणि हे इक्वेशन 2 आहे। मग ज्या ह्या दोन इक्वेशन जर आपण ऍडिशन केली तर प्लस मायनस काय होईल, कॅन्सल होईल, आणि जर सबट्रॅक्शन केली तर काय होईल, साइन चेंज होतील। आपल्याला साइन चेंज नाही पाहिजे, आपल्याला काय करायचं, फर्स्ट तर बघायचं कोएफिशिएंट सेम आहे का। कोएफिशिएंट सेम असेल तर मग आपण डायरेक्टली काय करू शकतो, ते कॅन्सल करू शकतो। तर आपण काय करू, ऍड इक्वेशन 1 and 2, 1 and 2 चे काय करू, ऍडिशन करू। सो 5x + 3y = 9 and 2x - 3y = 12। द ऍडिशन केल्यावर काय होईल, प्लस मायनस गेट कॅन्सल, 5 + 2 7x = 12 + 9 21। सो x = 21। आता हे मल्टिप्लाय मध्ये 7 इकडे केल्यावर डिवाइड, सो x = काय मिळेल आपल्याला, 7 3 जा 21, म्हणजे आपला आन्सर काय भेटले, x = 3। आता ही जी x = 3 व्हॅल्यू आहे, x = 3 पुट इन इक्वेशन, कोणत्याही दोन्हीपैकी एका इक्वेशन मध्ये पुट करायचं, आपल्याला y ची व्हॅल्यू भेटून जाईल। सो पुट इन इक्वेशन 1 ठेवू आपण। सो 5x + 3y = 9, y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 3 भेटल्या। 5 × 3 + 3y = 9, 5 3 जा 15, सो 3y = 9। सो 3y = 9, हे प्लस इकडे गेला काय होईल, मायनस, सो 3y = 15 मधून जर 9 गेली किती राहिले, 6, -6, अपोजिट साइन, सबट्रॅक्शन, साइन ऑफ ग्रेटर नंबर। सो y = 6 divided by 3, सो y = -2, -6 आहे। सो वी आर गेटिंग द सोल्यूशन एज x, y =
3, हे सोल्युशन आहे. जर ही व्हॅल्यू जर आपण ह्याच्यामध्ये ठेवली तर आन्सर किती भेटलं पाहिजे? 9 भेटलं पाहिजे. ही झाली फर्स्ट. त्यामध्ये डिफरंट मेथड्स आहेत. त्यामध्ये क्रॅमर्स रूल आहे, भरपूर मेथड्स आहेत. तर ही झाली फर्स्ट. तर नेक्स्ट मेथड आपण पुढच्या व्हिडिओमध्ये